नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी तुम्ही समोर पाहत आहात. बघा, पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. वाटप सुरू झाले आहे आजपासून. तर बघा, ही TV9 ची बातमी आहे. तसेच भरपूर चॅनलवर आता ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे सोडण्यात चालू झाले आहे. तुम्हाला मेसेज आला असेलच, नसेल आला तर कमेंट करून सांगायचं आहे आलाय का नाही ती. जर तुम्हाला पैसे जमा झालेला मेसेज आला नसेल तर कसे पाहिजे आहे, पैसे आलेत का नाही ते देखील आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी बघा, आता सरसकट पैसे वाटप करण्यात आली आहे. सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे वरून सोडण्यात आलेले आहेत आणि ज्या महिला योजनेत बसत नव्हत्या त्या बाहेर देखील निघल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील बघा, कमीत कमी 15 ते 20 हजार महिला बाहेर निघल्या आहेत. काय कारण आहे, कशामुळे बाहेर निघल्या आहेत ते देखील पाहणारच आहोत. त्यापूर्वी आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओवर पहिल्यांदा लाईक करून घ्यायचं आहे. चला तर अतिशय कमी वेळात पूर्ण बातमी पाहू. तर बघा, आता ज्या महिला योजनेत बसत नव्हत्या, तुम्हाला माहितीच असेल काय अटी असतील. 5 एकरापेक्षा जमीन जास्त असेल तर योजनेतून बाहेर निघणार आहेत. त्याचबरोबर तुमचे नाव कुठेही चारचाकी वाहन नसले पाहिजे, तुम्ही सरकारी नोकरदार नसला पाहिजे. या सर्व अटी तुम्हाला आधीपासून माहिती असेल, परंतु बघा, त्या महिला सुद्धा योजनेतून बाहेर निघल्या आहेत ज्यांनी KYC केलेली नव्हती. KYC मुळे भरपूर महिला योजनेतून बाहेर निघले आहेत. तर पहिल्यांदा तुम्ही KYC केली नसेल तर KYC करून घ्यायची आहे, किंवा तुमचे DBT बंद असेल तर तुम्हाला 1 रुपया देखील येणार नाही. DBT देखील चालू करून घ्यायची आहे. आणि आता पाहू आपण पैसे आलेत का नाही कसे चेक करायचे. बघा, तुम्ही आता तुमचे मोबाईल चेक करायचा आहे पहिल्यांदा. जर तुम्हाला आणखी पैसे जमा झालेला मेसेज आला नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये जे ॲप असणार आहे, बँकेत जर ॲप असेल तर ते ॲप उघडून तुमचा बँक बॅलन्स चेक करायचा असेल, किंवा फोनपे, गुगल पे जर तुमचं चालू असेल ते आधी चेक करून घ्यायचं आहे. जर ते नसेल, तुमचं पोस्टात अकाउंट असेल तर पोस्ट बँकेचे जे ॲप आहे ते ॲपवर जाऊन तुम्ही रजिस्टर करून ॲप ओपन करून पाहायचे आहे पैसे जमा झालेत का नाही ते. आणि हेही नसेल झाले तर तुम्ही एक काम करायचं आहे. बघा, तुमची जी बँक असणार आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की पैसे जमा झालेत का नाही. त्यापूर्वी बघा, 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे. 2-3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला आधी मेसेज आला असेल तर आता देखील मेसेज येणार आहे. लगेच बँकेत जाऊन चेक करू नका, उशीर लागणार आहे. पैसे एका दिवसात सर्व महिलांना पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे बँकेत आता तरी जायची लगेच गरज नाही. आधी मेसेजची वाट पहा. जर मेसेज नाही आला तर नंतरची प्रोसेस आहे बँकेत जायची. जर तुम्हाला आधी 1 हप्ता 2 हप्ते जमा झाले असतील, किंवा तुम्हाला आधी 5 हप्त्याचे 7,500 रुपये जमा झाले असतील, किंवा तुम्हाला आधी 0 रुपये जरी जमा झाले असतील तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर आता पैसे 100% तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. काहीच वाद नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. पैसे जमा झाले नाहीत तर एक काम करायचं, फक्त तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमचे DBT चालू करून घेणे महत्त्वाचे आहे. DBT माध्यमातून पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही पोस्ट बँकेत अकाउंट असेल तर तुमचे DBT चालू असणार आहे. एका दिवसात DBT चालू झालेली असते. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे. DBT चालू असेल तर तुम्हाला आधी 1 हप्ता आला असेल तर पुढचा देखील हप्ता 100% येणार आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आता पैसे वाटप देखील करण्यात आलेले आहे. बघा, आता सविस्तर बातमी तुम्हाला सांगितलीच आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचा लाभ भेटणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत वरून. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊ शकतो. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची फक्त मोबाईलवर लक्ष राहू द्या. मेसेज आला की कमेंटमधून नक्की सांगायचं आहे की पैसे आलेत का नाहीत, आणि आतापर्यंत तुम्हाला किती रक्कम जमा झाली आहे ती तुम्ही आधी कमेंट करून सांगायची आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. भरपूर लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.